गेल्या 5 दिवसांपासून सांगलीमध्ये सुरू असलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं बेमुदत उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंतांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्ते तुकाराम बाबा महाराज आणि प्रशिक्षणार्थींची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली। येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकीचं नियोजन करत मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असं आश्वासन मंत्री सामंतांनी देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली आणि त्यानंतर हे उपोषण सोडण्यात आलं। मला खात्री आहे एकनाथ शिंदे साहेब आणि उदय शिंदे साहेब खूप चांगल्या पद्धतीने आंदोलनात काय मिळवलं तुम्ही? या ठिकाणी आम्हाला 5 दिवसाच्या आंदोलनामध्ये फलित प्राप्त झालं की कॅबिनेट मंत्री या ठिकाणी आले। त्यांनी स्वतः शब्द दिला ज्यांना भेटण्यासाठी आम्ही व्याकुळ होतो। मुंबईमध्ये आझाद मैदानात आंदोलन केलं तेव्हा कुठं आम्ही ती दखल घेतली नाही, पण आज त्यांनी स्वतः या ठिकाणी आले आणि आम्हाला शब्द दिला, आमची भेटीचं आश्वासन दिलं। 2 दिवसात एकनाथ शिंदे साहेबांची मीटिंग लावतो। शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे, त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे। महाराज देखील उपोषणाला बसलेले होते, तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन 15 दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचं नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल। या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।